आता बारामतीच्या एकंदरीतच या निवडणुकीमध्ये विविध ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळत आहेत। सध्याची काय अपडेट आहे, कारण काँग्रेसने जर उमेदवार दिला तर रासप सुद्धा पाठिंबा दर्शवणार आहे। एकंदरीत मग पुढचं चित्र कसं असेल? अगदी बरोबर आहे। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीची निवडणूक जी जाहीर झालेली आहे त्यावेळी वेगवेगळ्या पक्षाचे उमेदवारी अर्ज भरतील असं चित्र पाहायला मिळत होतं। मात्र आतापर्यंत कोणत्याही पक्षाने उमेदवार आपला दिलेला नाहीये। खरं तर सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरे यांना पाठिंब्यासाठी फोन केल्याचं देखील समजते। मात्र यापूर्वी काँग्रेसनं उमेदवारांची माहिती मागवली होती की कोण कोण बारामतीमधून उमेदवार इच्छुक आहेत निवडणूक लढवण्यासाठी। मात्र अद्याप काँग्रेसनं उमेदवार देणार आहे की नाही याबाबत कुठलीही स्पष्टता दिली नाहीये। मात्र आता जर काँग्रेसनं उमेदवार दिला तर राष्ट्रीय समाज पक्ष अर्थात महादेव जानकर देखील त्या उमेदवाराला पाठिंबा देतील असं महादेव जानकर यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे। खरं तर महादेव जानकर यांनी यापूर्वी बारामतीची लोकसभेची निवडणूक लढवली होती, चांगलं मताधिक्य देखील घेतलं होतं, त्यांना मानणारा या भागात मतदार देखील आहे। मात्र काँग्रेस ही निवडणूक लढवणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे, कारण की काँग्रेसनं अद्याप आपली कुठलीही भूमिका स्पष्ट केली नाहीये किंवा महाविकास आघाडी बारामती जे विधानसभेची पोटनिवडणूक होते याला उमेदवार देणार आहे का याबाबत देखील महाविकास आघाडीने आपली भूमिका स्पष्ट केलेली नाहीये। खरं तर आतापर्यंत अनेक उमेदवारांचे अर्ज दाखल झालेले आहेत, मात्र हे सगळे उमेदवारी अर्ज जे आहेत ते अपक्ष दाखल झालेले आहेत। त्यामुळे उद्या सुनेत्रा पवार स्वतः आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। आजच्या दिवसात काय हालचाली होत आहेत का, काही राजकीय घडामोडी घडतायत का आणि काँग्रेसकडून ही निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला जातोय का किंवा काँग्रेसकडून उमेदवार दिला जातोय का हे पाहणं महत्वाचं असणार आहे। कारण की काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून बारामती पोटनिवडणुकीसाठी माहिती देखील यापूर्वी मागवण्यात आली होती आणि ती माहिती देखील वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचलेली आहे। मात्र वरिष्ठ नेत्यांकडून अद्याप कुठलीही भूमिका स्पष्ट केली गेलेली नाही। आपण पाहिलं तर 16 उमेदवारी अर्ज हे आधीच दाखल झालेत। त्यापुढे आता काँग्रेस नेमकी काय भूमिका घेते, मवियाचं म्हणणं काय असेल, त्यापाठोपाठ रासपची जेव्हा पाठिंबा ते दर्शवतील तेव्हा काय एकंदरीतच प्रतिक्रिया असेल हे पाहणं महत्वाचं असेल। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।